रोजच्या चपाती भाजीला जर काहीतरी वेगळा पर्याय हवा असेल ना, तर ही मस्त रेसिपी बनवू शकता. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ, पाव वाटी इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं. 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या. 1 मोठा चमचा कसुरी मेथी घातली. 1 चमचा धनेजिऱ्याची पूड घातली यामध्ये मी. त्यानंतर अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरलं. पाव चमचापर्यंत हिंग पावडर, थोडीशी हळद पावडर टाकायचं, चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा ओवा हातावरती घसकटून घालायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर खूप छान आपल्या रेसिपीमध्ये येतो. त्यानंतर हे सगळे जे जिन्नस आहेत हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे. त्यामुळं काय होतं, ह्या रेसिपीला कोणत्याही भाजीची गरज लागत नाही. ही रेसिपी अगदी केव्हाही कशासोबतही खाऊ शकता, इतकी मस्त होते. आणि त्याबरोबरच ही रेसिपी ना 3 ते 4 दिवस टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये देखील नेऊ शकता. आता थोडं थोडं पाणी घालून आता थोडासा घट्टसर असा गोळा जो आहे तो मळून घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो ना, अगदी त्याच पद्धतीनं. लक्षात ठेवा, पाणी घालताना मात्र एकत्र पाणी घालू नका, म्हणजे गोळा थोडासा मऊ होईल. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी चांगला असा गोळा जो आहे तो मळून घेतला. आता गोळा मळल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा हे सगळं बघा चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही जर प्रवासामध्ये कुठे जाणार असाल तर त्यावेळी देखील नक्की ही रेसिपी करून घेऊ शकता. ही माझ्या आत्याची रेसिपी आहे. गोळा चांगला मळून घेतला, झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाट बघितली. त्यानंतर आता बघा ह्याचे साधारणपणे पुलक्या एवढे गोळे करून घ्यायचे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याबरोबर पाव वाटी आपण डाळीचं पीठ वापरले. त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 इतके हे गोळे आरामात बनतात. आता गोळे चांगले तयार झालेले आहेत. 1 गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये अशा पद्धतीनं बुडवून घेतला आणि चांगला पुरी एवढा तो लाटून घ्यायचा. आता थोडंसं तेल, पीठ टाकायचं. ज्या पद्धतीनं आपण चपाती लाटताना करतो ना, घडीची चपाती, त्याच पद्धतीनं करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ही रेसिपी खुसखुशीत बनते. आता बघा छान अशी ही घडी करून घेतली आणि पुन्हा हे चांगलं असं गोलाकार लाटून घ्यायचं. आता बऱ्याच जणांना घडीच्या चपात्या जमत नाहीत, त्यांच्यासाठी देखील मी पुढचा पर्याय सांगितला, तो देखील पर्याय खूप चांगला आहे. आता हे फार पातळ नाही, फार जाड नाही असं लाटून घेतलं. आता दुसऱ्या पद्धतीने लाटून घेऊयात. पुन्हा पुरी एवढं लाटून घेतलं, तेल, पीठ टाकलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पद्धतीने याचा गोलाकार करून घेतलं आणि हे छान अशा पद्धतीनं प्रेस करून पुन्हा हे छान लाटून घेतलं. ह्या पद्धतीने देखील ना मस्तपैकी अशी ही रेसिपी होते, तितकीच खुसखुशीत आणि टम्म देखील फुगते. आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून ना हे दोन्ही बाजूंना खरपूस असे भाजून घ्यायचे. तर आज आपण ना तिखट दशमी बनवतोय. ही ना लोणच्याच्या खारीसोबत अगदी मस्त लागते. माझी आत्या बनवायची, मला खूप आवडायची. जेव्हा जेव्हा आम्ही कुठेतरी प्रवासाला जायचो तेव्हा तेव्हा हे घेऊन जायचो, कारण याला कोणत्याही प्रकारची भाजी लागत नाही. हे नुसतं तुपासोबत किंवा लोणच्याच्या खाऱ्यासोबत ना अगदी मस्त लागतं. तुम्हाला देखील चपाती भाजीला जर काही पर्याय हवा असेल, तुम्ही नक्कीच ही बनवू शकता. तर तुम्हाला माझी आजची ही तिखट दशम्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ माझे कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठून पाहताय. आणि ही जी रेसिपी आहे ती मगाशीच सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 दिवस आरामात टिकते. त्यामुळे तुम्ही एकदा बनवून ना 3 ते 4 दिवस आरामात खाऊ शकता. पुन्हा एकदा अशाच रेसिपी भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.